नमस्कार, नादीप्स किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत। पावसाळ्यात आषाढ महिन्यात गुळाच्या कापण्या तसेच गुळाचे लाडू, धपाटे असे पारंपरिक पदार्थ फार पूर्वीच्या काळापासून बनवले जातात। ह्या गुळाच्या कापण्या चवीला अप्रतिम लागतातच, पण ते अजिबात तेलकट होत नाही, एकदम खुसखुशीत बनतात आणि करायला अगदी सोपे आहेत। गुळाच्या कापण्या खूप जास्त कडक होऊ नये म्हणून व्हिडिओमध्ये बऱ्याच काही टिप्स सांगितल्या आहेत, म्हणून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर आषाढ स्पेशल गुळ कापण्याच्या रेसिपीला लगेच सुरुवात करूया। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नादीप्स किचनला सबस्क्राइब करा। गुळाच्या कापण्या बनवण्यासाठी मी इथे 3 वाटी बाजरीचं पीठ घेत आहे। बाजरीचं पीठ मी आधीच चाळून घेतलं आहे, तुम्ही हे पीठ चाळून घ्यायचं। 3 वाटी बाजरीचं पीठ आणि त्यासोबत इथे मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेत आहे। हे पीठ सुद्धा मी चाळून घेतलं आहे। यामध्ये 1 चमचा ओवा टाकत आहे। ओवा असा हातावर घ्यायचा आणि तो चोळून टाकायचा, त्यामुळे ओव्याचा स्मेल छान येतो। यामध्ये 2 चिमूट मीठ टाकत आहे। गोडाच्या पदार्थामध्ये चिमूट 2 चिमूट मीठ आवर्जून टाकावं। आता हे पीठ थोडा वेळ साईडला ठेवून आपण गुळाचं पाणी करून घेऊया। त्यासाठी मी इथे 2 वाटी गुळ घेत आहे। 3 वाटी बाजरीचं पीठ आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ, त्यासाठी 2 वाटी गुळ पुरेसा आहे। हा गुळ मी बारीक चिरून घेतला आहे। आता यामध्ये 1 वाटी पाणी टाकूया। 2 वाटी गुळ आणि 1 वाटी पाणी याचं आपल्याला मिश्रण बनवून घ्यायचं आहे। तुम्ही हवं तर गॅसवर गुळ मेल्ट होण्यासाठी पाण्यामध्ये उकळून घेऊ शकता आणि नंतर तो थंड करून ते पाणी वापरू शकता, पण असं केलं तरी चालेल। चमच्याच्या साहाय्याने ढवळून हा गुळ आपण यामध्ये विरघळून घेऊया। आपण गुळ चिरून घेतलेला असल्यामुळे तो विरघळायला साधारणतः 5 ते 10 मिनिटं लागतील। इथे आपला गुळ विरघळून झाला आहे। आता आपण लगेच कापण्याचं पीठ मळायला घेऊया। आपण आधीच बाजरीचं आणि गव्हाचं पीठ त्यामध्ये मीठ टाकून ते व्यवस्थित मिक्स करून साईडला ठेवलंच होतं। त्यामध्येच मी इथे 4 चमचे तीळ टाकले आहे। बाजरीच्या गुळ कापण्यामध्ये तीळ एकदम मस्त लागतात, तुम्ही तीळऐवजी खसखस सुद्धा वापरू शकता। हे तीळ पिठामध्ये व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। या पिठापासून आपल्याला घट्ट असा डो तयार करायचा आहे। त्यासाठी आपण जो आधी गुळाचं पाणी करून ठेवलं होतं ते यामध्ये थोडं थोडं करून आपण टाकत आहोत, जेणेकरून आपल्याला पाण्याचा अंदाज येईल। शक्यतो पाणी आपल्याला एवढं लागणारच आहे। गुळाचं पाणी तुम्ही पिठामध्ये टाकताना ते गाळून घेतलं तरी चालेल। जर तुमच्या गुळामध्ये खडे किंवा क्षार वगैरे असतील तर ते गाळून घ्यावं। पीठ भिजवण्यासाठी आपण बनवलेलं सगळं पाणी मला इथे लागलं आहे आणि त्यापासून मी घट्ट असं पीठ टिमलं आहे। जसं आपण भाकरीचं पीठ टिमतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट हे पीठ टिंबायचं। तुम्ही पाहू शकता इथे व्यवस्थित आपलं पीठ मळून झालं आहे। आता हे मी 10 मिनिटं झाकून ठेवणार आहे। पिठाला 10 मिनिटं रेस्ट देऊन झाली आहे। आता आपण यापासून कापण्या लाटायला घेऊया। त्यासाठी इथे तेल आणि तीळ मी सोबत घेतले आहे। आता तुम्ही इथे सारख्या प्रमाणात उंडे तयार करून घेऊन कापणीसाठी पोळी लाटू शकता। कापण्याचं पीठ लाटण्यासाठी मी इथे स्टीलचं ताट घेतलं आहे आणि त्याला थोडंसं तेल ग्रीस करत आहे। जर तुम्ही पोलपाट घेतला तरी चालेल, पण ताटाला फारसं पीठ चिटकत नाही, त्यामुळे इथे आपण स्टीलचं ताट घेतलं आहे। आता पिठाचा एक छोटासा उंडा हातामध्ये घेऊन त्याला थोडंसं ताटावर मळून घेऊन त्याला गोल असा आकार देऊया। जसं की आपण भाकरीच्या पिठाला गोल आकार देतो त्याच पद्धतीने आता आपण हा लाटायला घेऊया। आपण जशी पोळी लाटतो त्याच पद्धतीने गोल आकारात आपल्याला हे पण पीठ लाटून घ्यायचं आहे, पण थोडं हे जाड ठेवायचं आहे, फार जास्त पातळ असं आपल्याला लाटायचं नाही। आता हे गोल आकारामध्ये लाटून झालं आहे। तुम्ही पाहू शकता इथे मी हे फार जास्त पातळ लाटलं नाही। आता यावर थोडेसे तीळ टाकून आपण ते तीळ हाताने प्रेस करून घ्यायचे, म्हणजे ते तेलामध्ये गळणार नाही। तिळाऐवजी तुम्ही इथे खसखस सुद्धा लावू शकता। तीळ किंवा खसखस लावल्याने कापण्या तर सुंदर दिसतात, त्या सुबक दिसतात, त्याचसोबत त्याची चवही छान लागते। एक बाजूने तीळ लावून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने हे पलटून घेऊन त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूनेही तीळ लावून घ्यायचे, म्हणजे दोन्ही बाजूला तीळ छान दिसतील। सुरीच्या साहाय्याने यापासून मी कापण्या बनवत आहे। आपण ज्या पद्धतीने शंकरपाळे कापतो त्याच पद्धतीने तुम्ही ह्या कापण्या कापल्या तरी चालतील, पण शंकरपाळ्यापेक्षा थोड्या मोठ्या आकाराच्या आपण ह्या कापत असतो। तुम्ही इथे चौकोनी आकाराच्या कापल्या तरी चालतील। सुरीच्या साहाय्यानेच आपण हे काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता इथे मस्त अशी कापणी तयार आहे। आपण ह्या सगळ्या कापण्या आता तयार करून घेतलेल्या आहेत। लगेच आपण त्या तळायला घेऊया। कापणी तळण्यासाठी मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं, आता आपण लगेच त्या तळूया। इथे आपलं तेल जवळपास गरम झालं आहे। यामध्ये एक छोटीशी कापणी टाकून आपण चेक करून पाहूया। तुम्ही पाहू शकता तेल चांगलं कडकडीत गरम आहे। आता इथे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि थोड्या थोड्या करून कापण्या यामध्ये सोडून आपल्याला त्या तळून घ्यायच्या आहेत। झाऱ्याच्या साहाय्याने कापण्या दुसऱ्या बाजूला पलटून आपल्याला दोन्ही बाजूने कापण्या गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगल्या तळून घ्यायच्या आहेत।
लक्षात ठेवा, कापण्या तळताना गॅसची फ्लेम मिडियम टू हाय असावी. अगदीच कमी गॅस करून कापण्या तळायच्या नाही, नाहीतर ते खूप जास्त तेलकट होतील. तुम्ही पाहू शकता इथे कापण्याचा हलकासा रंग बदलला आहे. अजून साधारणतः अर्धा ते 1 मिनिट आपण ह्या तळून घेऊया. आता आपल्या बाजरीच्या कापण्या व्यवस्थित तळून झाल्या आहे. तुम्ही पाहू शकता रंग पण फार छान आला आहे. याच पद्धतीने अशाच तुम्हाला ह्या तळायच्या आहेत. त्या खूप जास्त तळल्या गेल्या की मग त्याची चव बदलेल, त्या करपट लागतील. त्यामुळे याच पद्धतीने तुम्हाला त्या तळायच्या आहेत. तर इथे आपल्या बाजरीच्या सगळ्या कापण्या तळून झाल्या आहेत. आषाढ महिन्यामध्ये ह्या गुळ बाजरीच्या कापण्या विशेष करून बनवल्या जातात. त्या चवीला अप्रतिम लागतात, तसेच त्या खुसखुशीत असतात. तसंच ह्या कापण्या 1 ते 1.5 महिना तुम्ही खाऊ शकता. त्या जास्त काळासाठी टिकून राहतात. तसंच प्रवासामध्ये सोबत नेण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. स्नॅक्स म्हणून तुम्ही त्या खाऊ शकता. तर तुम्हाला ही बाजरीच्या कापण्याची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.